कुणाला ना आम्हाला आज पिक्चर बघायला घेऊन जाणार आहे. वाघ्या अगोदर शांत होता. आणि हे पोचलेलं आहे लक्ष्मी थिएटर मध्ये कणकवलीच्या. तर हा बघा सकाळचा पहिला चहा घेतलेला आहे, थोडंसं त्याच्यासोबत नाश्ता. आणि आता मी चालले बाहेर घेऊन, जरा लाईट बंद करते किचनची. उगाच लाईट वेस्ट नाही करायची. काय कुणाल झाली सकाळ झाली? कुणाल आत्ताच उठला कुणाल. हे घ्या चहा घ्या. नाही म्हणून मी म्हटलं झोपवू त्याला, सुट्टी आहे ना आत्ताची. चला रोज आपला लवकर उठतो पोर माझा, आज म्हटलं राहू देत. वाघ्या कुठं गेला? आता इथं आला होता वाघ्या. आम्ही आता सकाळी उठल्या ना सगळं काम करून घेतलं, म्हणजे झाडलोट वगैरे सगळं करून झालं आहे. झाडांना पाणी बिणी सगळं घालून घेतलं. हा बघ माझा पोर आला. या बाबू खाऊ तर. तो शेरूला शोधतोय कधीपासनं. दोघं जाताना संगात गेले आणि शेरू गायब झालाय. तो बिचारा नुसता कधीपासून त्याला शोधतो. काय झालं बेटा? नाही भेटत आहे त्याला. खाऊ खायचं? खाऊ का? खाऊ दे खाईल भाकरवडी. नाही खाणार. नाही खात. त्याच्या आवडीत असेल तरच, नाही तर नाही. नको आहे. चपाती पण नाही. मी थांब जाऊया आपण. थांब चहा पिऊ दे, आपण जाऊया चहा पिऊया. थांब तिकडून वर शिवला तिकडे खाली खेळतो टॅमकडे. कधी? मला असं वाटतं तो गेलो दादाकडे गेला. आता पाय खराब आहे ते. कुणाला ते पाय मातीचे येतात. इकडे वाग्या त्या डोक्यावर हात फिरव जरा. हा दवाने भिजून आलाय. ये इकडे चल. ये चला बसा इकडे. या इकडे. नाही यायचं. दादा गेलाय बाथरूम मध्ये. दादा नाही इथे. येते दादा बाथरूम मध्ये गेलाय. काय करताय? गुलाब कटिंग. चला सुरू झालं आमचं काम सकाळी सकाळी बागेतलं. कटिंग बिटिंग चालू आहे. आत्ताच आम्ही पाणी बिणी पण घालून घेतलं. आता शेण घालायचा विचार चालू आहे डोक्यात. खुरपा आणते ना. भरपूर कामं आपली राहिलेत, ते हळूहळू करायला पाहिजे. हे का इथे खोदून ठेवलंय? रोपं लावायचे टोमॅटोची. काल खोदलेलं आहे. आज पण मुळ्याची पानं खाल्ली का काय? तुम्हाला मी दाखवलं ना मागच्या व्हिडिओमध्ये. हा बघा मुळा आलेला साईडनी. हा तिकडचा मस्त झालाय बघ. फक्त आता ते सशाने ठेवायला पाहिजे. लाल मटका जास्त असा आलाच नाही. काय दे आलंय तेवढं. चला आता थोडंसं काहीतरी करूया. चिकाळ्या आल्या बघ. चिकाळ्या आल्या खायला. कसली पालवी. हां हे आपलं ना आवळ्याचं झाड आहे. काढलं ते साईडने सगळं काढायला पाहिजे ते. पानच नसतात आवळ्या झाडाला ना. हां आत्ताशे आले. आणि हे बघ हे बाहेरचं बघ तिथे मोठं झालं झाड. हे जंगली. हे बघा हां कसं वाढलंय बघ. त्याला ठेवलंय मी ते आड्यासाठी. आडा बघ आड्याबरोबर आपले बघ तार. आता ह्याला ना बांधून टाकायचं. त्याला किल्ला मारला ना असा कायमस्वरूपी ताट राहणार त्याला. हा जिवंत झाड आहे. ते वरून मग नंतर कापायचं आपण. हा नाही ते खिल्ला मारायचं बांधून टाकायचं असं बोलते. नाही खिल्ला मारून टाकायचं त्याला. कायमस्वरूपी ते निघणार नाही. वाकडा करून खिल्ला. हे झाड झालं होणार आता. हे बुंदा. ही तार जरा खाली आले ना आपली कुंपण. बांधायचं सगळं. आता बांधूया. तार ही खेचून खिल्ला मारा ना वाकडा करून. हा ताट राहणार त्याला. हेच म्हटलं नाही काय काय जी रोपं होतात ना ही जाडी ती रोपं ठेवायची. काढायची नाही. त्या आड्याबरोबर ठोमा राहणार तुम्ही. चला आता हे पण कामाला येणार. हे पण इकडचं ना सगळं काढायचं. हे साफ करायचंय. हे पण चांगलं झालंय बुंदा पण.
झाला तयार आहे. हा आवळ्याचं झाड छान झालंय पण ते फळ अजून धरलं नाही ना. फळ झालं काय तुला, तू काय लगेच लावला, लगेच धरलं, खाल्लं आणि लगेच नाही नाही कोंब बघ ना आता यायला लागले ते बघा कोंब, तिथले कोण तोडून टाकायचे ते. छोटे छोटे कोंब येत आहेत. ही काठी मध्ये काढायला पाहिजे, सपोर्टला काठी लावलेली आता झालंय ते मोठं चांगलं, काढून टाकूया ही काठी. चारी बाजून त्याला आडा एक साईडला व्हायचं पडायचं म्हणून ते ठेवले. हां नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज वार आहे रविवार, त्याच्यामुळे सुट्टीचा दिवस आहे ना, आमचं सगळं आरामात चाललेलं आहे. तर कुणाल बघा आता उठलाय, तो आता आहे त्याचं काय आवडतं तो, आणि आम्ही आता बागेमध्ये सगळं आमचं चाललं आहे, थोडं थोडं सगळं बघतोय जरा काय काय करायचं ते असं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज सांगते, आम्ही आज जाणार आहोत बाहेर, म्हणजे कुणाला ना आम्हाला आज पिक्चर बघायला घेऊन जाणार आहे. आता कितीचा शो आहे ते काय आम्हाला माहीत नाही, अजून काय ठरवलं नाही कुठल्या शोला जायचं, म्हणजे घरातलं सगळं करून मग निघायचं. त्याच्यामुळे बघू आता, म्हणजे दुपारी 12चा शो आहे, म्हणजे पूर्ण दिवस शो आहेत, पण 12 आणि संध्याकाळचा एक काहीतरी 6चा शो आहे ना. हां एक तर हे 2 टायमिंग आम्ही फिक्स केलेले आहेत. ते आता बघू कसं घरातलं होतं आहे, चहा पाणी नाश्ता त्याच्यावर ते सगळं ठरलं आहे. म्हणजे घाईघाई नको असं आम्ही ठरवलं आहे की घाईघाई नाही करायची, त्याला पण थोडासा आराम पाहिजे ना, म्हटलं रोज कसं त्याचं लवकरच असतं, त्याच्यामुळे निवांत सगळं म्हटलं करूया. बघू गेलो तर 12 वाजता, नाहीतर मग संध्याकाळी 6च्या शोला जायचं, असे 2 टायमिंग आहेत. हे पिक्चरचं नाव काय? छावा. हां हिंदी आहे का मराठी पिक्चर आहे तो? हिंदी पिक्चर आहे का? हां छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती बघा पिक्चर आला ना, छावा पिक्चर, तर तो बघायला आम्ही जाणार आहोत. आणि कुणाला असे ऐतिहासिक पिक्चर त्याला खूप आवडतात. वाचन पण त्याचं असतं, ऐतिहासिक जे असतं ना तर त्याला असं खूप आवड आहे त्या गोष्टी त्याला खूप. त्याच्यामुळे किती 2 महिने झाले त्याचं चाललं आहे प्लॅनिंग की आई हा पिक्चर बघायला जायचं आहे हो की नाही. आपल्याला सारखा मागे बोलायचा, आणि कधी रिलीज होणार आहे काय सगळं त्याने असं हे करून ठेवलं होतं, आणि फायनली त्याची इच्छा आता आज पूर्ण होणार आहे. असं फायनली आपलं टोमॅटो बघ झालं तयार, ते बघितले मग असे दाखवले होते. असं आहे, तर बघू आता. आज मी काय अजिबात घाई नाही करणार आहे, सगळं आमचं निवांत चालू आहे. मी पण आता हळूहळू करणार आहे. आज मला सुद्धा थोडासा आराम आहे, म्हणजे नाश्ता वगैरे आज कुणालचे बाबा करणार आहेत. बघा कसे चेंज होतात. नाही तेच करणार आहेत ते, मला बोललेत ते काहीतरी बनवतील, तुम्हाला दाखवेन मी, म्हणजे रेसिपी वगैरे काय दाखवणार नाही, पण करते वेळी थोडंसं शेअर करीन असं. आणि संध्याकाळचं प्लॅनिंग काय, पिक्चर बघायला गेलो का मग जेवण बिवण कुणाला बोललं आई काय जेवण करायचं नाही, बाहेरच जेवायचं आहे. त्याच्यामुळे पूर्ण दिवस आज मला असं आराम मिळणार आहे. आणि त्या दिवशी पण ते घेऊन गेले होते ना व्हॅलेंटाईन डेला जेवायला, तो शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, बघा तुम्ही तो व्हिडिओ चॅनलवरती जाऊन. असं एक प्रकारे काय माझा सुट्टीचा दिवस मी आता एन्जॉय करणार आहे. चला, आणि असं थोडंसं चेंज पण पाहिजे बघा कधीतरी. रोज आपण घरचं काम करतो आपण बायका, आणि कुठं जाणं येणं नसेल का तेच करून पण आपल्याला कंटाळा येतो, रुटीनचा पण कधी कंटाळा येतो बघा. आणि मग असं मनामध्ये ते काय अख्खा दिवस हे कामच करत राहायचं, वेगळं असं काही नाही का. त्याच्यामुळे असं एखाद दिवस असं थोडंसं चेंज पाहिजे. असं काय झालं, काय दाखवते कुणाला जेव्हा मला काहीतरी दाखवतात ते बघते आधी. दादाला काळजी बघ किती. जा येतो तो आमच्यावर. चला आम्ही चाललो जरा एक बाहेर राऊंड मारून येतो पटकन. भाग्या आपण जरा कावरावरा झालाय ना शेरूला शोधत, त्याला जरा फिरून आणतो. बघ कसं उड्या मारतोय बघ, लाडात आला तो, समजला आता आम्ही चाललोय फिरायला असं. म्हणजे माझ्या मागे नाही, बाबाच्या मागे, कारण ते जातात ना रोज त्यांना घेऊन, एक राऊंड तरी असतो. चला माझं ना इथे पण जरा झाडायचं आहे, वाऱ्यानं सगळा कचरा जिकडे तिकडे झाला आहे, तो सगळं एकत्र करायचं आहे. आता चाललो तर पिशव्या घेऊन जातो, म्हणजे काही शेण बिण पण आपल्याला आणता येईल ना, पडलेले मिळेल ते. अजून एक घे ना. चला बेटा चला, किती खुश झालाय बघ कसं उड्या मारतोय. ससा आहे तो, ससा कोल्हा. वाघ्या वाघू हा गेला वाटतं पुढं वाघ्या. आम्ही आता चाललो इकडनंच रिटर्न, बस झालं. मग ऊन आता आले, हलका ऊन यायला सुरुवात झालेली आहे. आणि शेण आम्ही जमवलं आता. माझी पिशवी तिथे येईल, तो माझी बघा तिथे लांब पिशवी ठेवले, तिकडे दिसते तुम्हाला ती माझी पिशवी. धर. त्याला असं वाटलं की आम्ही पुढपर्यंत जातो, म्हणजे कुणालच्या बरोबर जातात ना एकदम पुढपर्यंत, सारखा थांबून मागं वळून बघायचा. येईल तो.
येईल येईल. चला बस झालं. चला माझी पिशवी पहिला भरली आणि ही वाटेमध्ये फुलं बघा कसली पडलेली आहेत. करवंदी आता फुलाला सुरुवात झालेली आहे. पिवळ्या रंगाची फुलं आहेत ही. भरपूर पडले, जंगली आहेत पण करायला वास बीस काय नाही आला. चला घरी चला, बस झालं. चला बस, खाऊ खायचं ना. हां चला चला चला. गुड बॉय आहे तो आमचा वाघ्या. शेरू गायब झाला, शेरूला आपण दम देऊया. चला घरी. तो शोधतोय अजून पण, शेरूला शोधतोय. आता काय झालं माहितीये काय, हा आता मोठा झालाय, तो जास्त मोठा झालाय. हा असं झालं ते. हा आपला गेला दादागिरी करायला. वाघ्या चल इकडे घरी चल. गेला पुढे. आता त्याला पावर आली. हा आम्हाला बघितल्यानंतर ती ढोरं आता आली ना सगळी, ती आता गेली बिचारी चरायला सगळीजण. वाघ्या अगोदर शांत होता. हा आम्हाला बघितल्याबरोबर त्याला एकदम ताकद आली. चला 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 चला. तरी शेरू नाही, शेरू असला ना की नुसतं बापरे काय धिंगाणा घालतो. चला जाऊया घरी चला. हा बघा किती खजाना घेतलाय. शेण पण, थोडीशी लाकडं पण. लाकडं कुणाच्या बाबांच्या हातात आहेत थोडीशी, म्हणजे आताला आपल्याला पेटवायला होतील सुकी लाकडं. शेण 2 पिशव्या भेटल्यात. तर कुणाल आणि कुणालचे बाबा दोघं जण मार्केटमध्ये सुद्धा जाऊन आले या दरम्यान. आणि आता नाश्ता बघा बनवायला इथे त्यांनी सुरुवात केलेली आहे. आज संकष्टी होती पण तरी पण मी ह्यांना नाही अडवत, कारण नॉनव्हेज कसं आमच्याकडे जास्त असं बनत नाही. कधीतरी बनतं, म्हणजे मग 15 दिवसांनी किंवा महिन्याने असं बनतं नॉनव्हेज. आणि जेव्हा ह्यांची इच्छा असते खायची त्यावेळेस मी पण त्यांना नकार देत नाही, म्हटलं खाऊ दे. तर इथे माझं म्हणजे ह्यांचं बघा नाश्ता चालू होतं, माझं पण सगळं घरातलं काम जे काय होतं ना ते चालू होतं. आणि देवाची पूजा वगैरे पण करायची बाकी होती, मी इथे करून घेतलेली आहे. थोडीफार जेवणाची म्हणजे दुपारच्या जेवणाची पूर्वतयारी तीसुद्धा माझी चालली होती यांच्यामध्ये मध्ये. तर ही बघा ही देवपूजा सगळ्यात आधी करून घेतली, म्हणजे नाश्ता करायच्या आधी देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी नाश्ता वगैरे असं केलेला आहे. झाला नाश्ता करून. घेऊन जा. हां नाही आयता नाश्ता बघा आज मला. मी आता देवपूजा केली आणि झालं ना यांचं. हां बनवा बनवा. तर वाघ्या शेरू यांना पण खाऊ पिऊ घातलं आहे मगाशीच मी. दोघंजणं बाहेर आहेत. 1 मिनटं. झोपलेत दोघंजणं गाढ एकदम. जाम मस्ती करत होते मगाशी, भरपूर खेळतात. हे बघा गाढ झोपे गेलेत दोघंजणं पण खाऊन पिऊन. वाघ्या ए शेरू, शेरू नाही नाही आता झोप येतात, झोपू दे त्यांना. आणि ते अजून पाणी तापते. हे बघा चूल पेटवलेली आहे. अजून हे दोघांची आंघोळ बाकी आहे ना. आज सगळं आरामातच चाललं आहे आमचं. रविवार आहे ना, एन्जॉय करतायत. तर आपले सबस्क्रायबर मुंबईवरनं आलेले आहेत कुणालच्या बाबांना भेटायला आणि कुणालला भेटायला. ते आता बाहेर आहेत ना बागेमध्ये जरा फेरफटका मारतात. ते आले का तुम्हाला पण दाखवते. दोन पोरं आहेत आमची. त्यांना बोला आता कुठनं आला सांगा तुम्ही. कणकवलीवरून आलो. मुंबईला असता ना तुम्ही. हो मुंबईला आहे. आणि हे आमचे दोस्त आहेत. हां घाटपेठचे राणे आहेत. ते कणकवलीत धंदा करतात, राहायला जवळच आहे. ते आपले ओळख झाली जुनी 2 वर्षापूर्वी. अच्छा हां हां हां. चला फिरून येऊ. नाही बरं वाटलं तुम्ही आलात तर आम्हाला पण आनंद झाला. म्हणजे आमचं घर वगैरे आवडलं तुम्हाला. हो मस्त मस्त. आम्हाला कसं माहिती आहे, माणसं आल्यावर इकडे माणसं नाहीत, माणसाला आपला खूप आनंद होतो. माणसांचा अभाव आहे खूप. नाही बरं वाटलं खूप. तुम्ही परिसर पण घराचा मस्त डेव्हलप केला. थोडस जरा पाण्याचा आमच्याकडे त्रास आहे फक्त, ते पण हां होईल तर थोडंसं शक्य केलं तर ते तुम्ही शक्य करा. होणार, करायचं आहे 1-2 वर्षामध्ये ते पण करू असं होईल असं. नाही बरं वाटलं तुम्ही आलात ते. जाऊ दे बाहेर जा, सावकाश घे. चला कुणाने आता गाडी बघा बाहेर काढली. हो हो गाडी रेस बघ किती गेला. हां चला कुणालचे बाबा आता दरवाजा लॉक करतात. तर आता संध्याकाळचे बघा 5 वाजलेले आहेत आणि आम्ही तिघं पण निघालो आहे कणकवलीला जायला. म्हणजे पिक्चर बघायला जायचं आहे ना. सकाळी बघा तुम्हाला सांगितलं.
तर कुणालच्या बाजाराला लॉक करतात. भाग्या शेरू यांना घरामध्ये ठेवलेलं आहे, कारण आता आम्हाला येईपर्यंत रात्र होणार, त्याच्यामुळे उगाच चिंता नको जीवाला, त्याच्यामुळे घरात त्यांना ठेवलेलं आहे. जाऊन पटकन येऊ आता आपण. पटकन म्हणजे 2-3 तास जाणार पिक्चर बघेपर्यंत. झालं ना? चला निघूया. चला चला निघूया, बघूया कसा पिक्चर आहे तो. चला. हा ट्रॅफिकचं ना, इथे काही लवकर निघायला पाहिजे काय नाही. तर पिक्चर बघायचं म्हटलं की आम्हाला कणकवलीमध्येच जावं लागतं. तर इथे बघा आम्ही निघालो आहे कणकवलीमध्ये जायला. छोटासा आपला प्रवास आहे, एक 20 ते 25 मिनिटाचा. आणि विशेष आनंद म्हणजे मनामध्ये अशा आनंदाच्या अगदी उकळ्या फुटत होत्या, जास्त करून माझ्या. कारण बघा मुलं आता आपली मोठी होत चाललेली आहेत आणि ह्या छोट्या छोट्या आपल्या गोष्टी असतात ना, इच्छा जेव्हा पूर्ण व्हायला सुरुवात होते तो आनंद की नाही असा विशेष असतो. आणि होता, खूप आनंद होता आज. तर आम्ही बघा थिएटरमध्ये पोहोचलेलो आहे, लक्ष्मी थिएटरमध्ये कणकवलीच्या. कुणाल गेलाय पुढे तिकीट काढायला. कुठे आहे दिसतंय? हां काढली वाटतं. काढली. चलो फुल आहे शो. हा फुल आहे. चला मग नंबर लिहिलेले आहेत बघा. तिकीट फुल आहे त्याच्यामुळे आम्हाला ही मिळाली सीट. हां हे बघा पब्लिक आता यायला की नाही सुरुवात झालेली आहे. तिकीट नव्हती मिळत. चला माझी सीट कुठली आहे? हां चालेल. तर 2 ते 2.5 तासाचा हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही थिएटरच्या बाहेर पडलो. अगोदर आम्ही प्लॅनिंग केलं होतं की बाहेर जेवायचं वगैरे, पण सगळं आम्ही कॅन्सल करून टाकलं, कारण इच्छाच नाही आमची. म्हणजे असा हा चित्रपट आहे, मन अगदी दुःखी होऊन जातं तो चित्रपट बघून. म्हणजे कधी चालू झाला पिक्चर आणि कधी संपला हे सुद्धा म्हणजे कोणालाच माहीत नाही पडलं थिएटरमध्ये. सगळा जो प्रेक्षक वर्ग होता ना तो अगदी खुर्चीला खेळून राहिला होता आणि सगळ्यांच्या डोळ्यातनं मनातनं आसवं इतका हा चित्रपट गेला भारी होता. त्याच्यामुळे आम्ही जेवायला वगैरे काही थांबलोच नाही बाहेर. कुणाने थोडंसं पार्सल घेतलं होतं आणि मग घरी येऊन आम्ही मग ते थोडंफार नाश्त्यासारखं केलं. मग तर घरी येऊन आम्हाला बघा 1-1.5 तास झालेलं आहे आणि जेवण वगैरे झालं आत्ताच आमचं. पिक्चरच्या बाबतीत थोडंसं सांगते तुम्हाला. छान आहे पिक्चर. म्हणजे जा तुम्ही बघायला, कोणाला जर का आवड असेल पिक्चर बघायची तर नक्की थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघा. तो जो ॲक्टर आहे ना ज्यांनी संभाजी महाराजांचं रोल केलेलं आहे, खूप छान केलं काम त्याने, त्याच्यामुळे नक्की जाऊन बघा तुम्ही पिक्चर. हा तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.